काय म्हणजे आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर खरोखर मला म्हणजे हसू नाही, त्यांनी सांगितलं जाहीर सभेतून काल मेंढापूरलाच त्यांनी सभेत सांगितलेलं आहे असं. त्यावेळेस दादांनी बेदाना शाळेच्या विद्यार्थ्यांना खायला मिळावा आणि तशा पद्धतीची बेदाण्याची डिमांड वाढावी म्हणून शासनाचा GR काढला. ह्या भामट्यांनी कुठलं तरी काम केलं का म्हणतं विमानतळ, सोलापूरच्या विमानतळावरती विमानं येईनात कारण तिथं बसायला गिराईक नाही. तिथली भाजपची सगळी नेते मंडळीनं प्रयत्न करून ती विमानसेवा त्या ठिकाणी चालू केली आणि त्या ठिकाणी विमानसेवा अब्दून प्रयत्न करून चालू केलेली आहे आणि त्यांचा अजूनही प्रयत्न चालला आहे की सोलापूर विमानतळ चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित राहावं आणि त्या ठिकाणी विमानतळाची सेवा कायमस्वरूपी चालू करावी. ही भामटे इतर लोकांना भोळ्या बाबड्या जनतेला फसवतोय. मेंढापूरला विमानतळ करतोय, विधानसभेला म्हणला माड्यात विमानतळ झालं पाहिजे. याला हसावं का रडावं या असलं. आले कुठनं पैसे? निवडणुकीला जी पैशाचा पाऊस जी पडला माडा मतदारसंघात, ही पैसे आले कुठनं? ही सगळा जनतेचा पैसा आहे. ही जनतेच्या पैशावर मारलेला डल्ला आहे आणि त्यामुळे ही 350 कोटी वसूल झाले पाहिजेत का नाही? आणि त्यामुळं आमची मागणी आहे की हे 350 कोटीची चौकशी करून या सर्व विठ्ठलच्या संचालक मंडळावरती गुन्हे दाखल करून, पण या बावट्याला काही येड लागल्यासारखं रोज उठून काही बोगस आरोप करायला लागले. ह्याच नीटनेटकं नाही आणि आमचं सगळं एवढं नीट असताना सुद्धा हे आरोप करतो. 6 महिन्यांनी बिलं देतो लोकांची, 1000 आणि 1500 ॲडव्हान्स आणि थोबाड घेऊन सांगतंय इतका भाव दिला आणि तितका भाव दिला. त्याला ती आधी तपासून बघा, आम्ही 10 दिवसाला पेमेंट देतो. ह्याची लायकी किती आहे काय बोल. रोज आमच्याकडे लोक चूक झाली म्हणून आम्हाला भेटतात आणि आम्हाला येऊन सांगतात आम्ही विधानसभेला गेलतो बाया आमच्याकडनं चूक झाली आणि आम्ही जाहीरपणे सांगतोय जे झालं त्या सगळ्यांचं माफ केलं. आता सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ. ह्या भामट्यापासून शेवटी ह्या लोकांना वाचवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमच्यावर दोष जर असतील तर आमच्याकडनं वसुली करावी. कोण नाकारतंय त्या गोष्टीला? पण विठ्ठल कारखान्याची सुद्धा 350 कोटीची चौकशी ही सुद्धा दूध संघाच्या चौकशीवर झाली पाहिजे. कारण कसं आहे, ह्या 350 कोटीतनं पैसे कुठं गेले, काय विनियोग केला, कशा पद्धतीनं निवडणुकीला पैसे बाहेर काढले, ह्याचा सगळा कागदोपत्री पुराव्यानिशी सगळ्या गोष्टी आमच्यापाशी आहेत. आणि ह्या गोष्टी भगीरथ बालकेला साखर असताना साखर बँकेने विकू दिली आणि पॅनल यांचा निवडून आल्यावर लगेच साखर विकू कसं काय देते व बँक? आमदार निवडणुका लढत आहे, सगळीकडे ही नेते मंडळी घेऊन येत आहे. त्यांचे 2 कारखाने होते माढा मतदारसंघात, एक पंढरपूरचा विजय शुगर जे आम्ही बँकेच्या लिलावात घेतला आणि एक आलेगावचा. या दोन्ही कारखान्याचे शेअर आज तागायत दिले नाही. हे विठ्ठल कारखान्याने त्यांच्या मार्फत विजय शुगरला घातलेलं बिल त्याचे पैसे दिलेले नाहीत, त्याचंही अजून चालूच आहे रामायण. आणि तरी ही दोघं मिळून आहेत. शेतकऱ्यांचे पैसे तर दिलेच नाहीत. अहो लोकांनी तुम्हाला आता निवडून दिलंय, शेतकऱ्यांचे ही पैसे शेअरचे ऊस बिलाचे द्यायला पाहिजेत का नाही? चर्चा झाल्यावर किती दिवस अशी केल्यावर आम्ही पालकमंत्र्याला बोलून त्यांना भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडून उभा आणि दूध संघाचा भ्रष्टाचाराचा कालवा जे आहे, हे दूध संघाचा टर्नओव्हर किती आहे? 10 कोटी सुद्धा टर्नओव्हर नाही. कारखान्याचा 500-1000 कोटी टर्नओव्हर आणि त्या टर्नओव्हरमध्ये 350 कोटीचं ही घबाड जे आणलेलं आहे, ही मोठं आहे का दूध संघाचं? माझं म्हणणं आहे दूध संघाचं 50 लाख असू नाही तर 1 कोटी असो, आमची चौकशी करा, आमच्यावर काय असेल ती साबित करा आणि आमच्याकडनं वसूल करा. पण त्याच्याबरोबर विठ्ठल कारखान्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही चेक दिला आणि सिनेमाडा लिफ्ट चालू करायचं नियोजन केलं. ही कळलं की हे भामट्या तिथं गेला, व्हिडिओ काढला, शूटिंग काढली आणि ती शूटिंग काढून सोशल मीडियावर टाकलेलं होतं. म्हणजे त्याची नुसती डागडुजी केली मेंटेनन्स आणि त्याच्या एक्सपान्शनच्या नावाखाली 70 कोटी मेंटेनन्स दाखवून पैसे बाहेर काढले. आणि जी निवडणुकीला जी उधळले, कोणाला 5 दे, कोणाला 10 दे, ती कुठनं आले पैसे? पाहिजे आले. आमचं जर खोटं असेल तर ती तुम्ही सिद्ध करून दाखवा. पण तुमचं जे काय रूप आहे, तुमचं जी पांघरून घेऊन जी तुम्ही चाललाय लबाडाचं, ती तुमचा ही पर्दाफाश केल्याशिवाय मी काय थांबणार नाही. हा इथले आमदार जे आहे, ह्या आमदाराला नेमका आपण कुठल्या पक्षात आहे
झोपीतनं उठलं की नव्या पक्षाचं बडबड करतंय. माझा भाजपला विरोध नाही म्हणतंय. एकदा तुतारीचं निवडून तर तुतारीवर येतंय, बोलतंय घड्याळाचं, कधी मशालीमुळं. म्हणजे जनतेला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. जनता ह्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवार पंढरपूर आणि माढा तालुक्यात निवडून दिल्याशिवाय थांबणार नाही. एवढं परफेक्ट न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये प्रचंड राजकीय घडामोडी घडल्यानंतर आता बऱ्यापैकी पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी दुरंगी होण्याचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. मागील 4 दिवसापासून माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांची भालकी गटाबरोबर युती होण्याची शक्यता देखील आता मावळली आहे. त्यामुळं अभिजित पाटील हे एकटा चलो रे या भूमिकेत आहेत. तर त्यांना आव्हान करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीनं कंबर कसली असून जुन्या भारतीय जनता पार्टीचे नेत्यांबरोबर नव्यानं अनेक कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट करून घेत भारतीय जनता पार्टीनं अभिजित पाटील यांच्या विरोधात प्रचंड अशा प्रकारची शक्ती एकवटून त्यांना शह देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या निवडणुकीच्या संदर्भानं पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 3 गट, ज्यामध्ये करकम, भोसे आणि रोपळे या जिल्हा परिषद गटाचा समावेश आहे आणि पंचायत समितीचा पटवर्धन कुरोली गण म्हणजे 3.5 जिल्हा परिषद गट हा माढा विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. आणि या माढा विधानसभा मतदारसंघातच माढ्याचे रणजितसिंह शिंदे, जे की माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र राहिलेले आहेत आणि त्यांनी अभिजित पाटलांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कडवी झुंज दिलेली होती. त्यांचा विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचा युनिट नंबर 2चा भाग येतो. या कारखान्याला बऱ्यापैकी ऊस हा या 3.5 गटापैकी 42 गावातील लोकांचा ऊस गाळपाला जातो. म्हणून या निवडणुकीमध्ये रणजितसिंह शिंदे यांची देखील भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे. या संदर्भात आपण या निवडणुकीच्या संदर्भानं सांगोपांग चर्चा करण्यासाठी रणजितसिंह शिंदे यांच्याकडे आलेलो आहोत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. भैयासाहेब नमस्कार. नमस्कार. पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये पंढरपूर तालुक्यातील 104 गावांचं 4 विधानसभा मतदारसंघामध्ये विभाजन झाल्यानंतर आपल्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातील सर्वाधिक 42 गावं समाविष्ट झालेली आहेत आणि त्यांचं नेतृत्व तुम्ही सक्षमपणानं करत आहात. आपल्या कारखान्याच्या माध्यमातून किंवा अनेक प्रकारच्या विकास कामांच्या माध्यमातून आजवर आदरणीय बबनदादा शिंदे साहेबांनी या परिसरामध्ये खूप मोठं विकासाचं काम उभं केलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही नव्यानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून देखील या 42 गावांमध्ये निधी आणून विकास कामाचा झपाटा लावलेला आहे. तर एकंदरीत आजच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडं तुम्ही कशा पद्धतीनं पाहतात? आपली पक्षीय रचना या जिल्हा परिषदे निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं राहील असं तुम्हाला वाटतं? या जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून आजची पंढरपूर तालुक्यातली 42 गावांमधली परिस्थिती अतिशय चांगली आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील अशीच तिथली परिस्थिती आहे. त्याच्यामागचं कारण एवढंच आहे की तिथल्या 42 गावातल्या लोकांनाही 1.5 वर्ष होऊन गेल्यानंतर विधानसभेच्या आत्ता लक्षात आलं आहे की ही भामट्यांनी कशा पद्धतीची खोटी आश्वासनं दिली, कशा पद्धतीच्या बोगस सगळ्या गोष्टी केल्या आणि काय उद्योग केलेले आहेत. लोकांना जी कारखान्याचं तिथं एक विठ्ठल कारखाना म्हणजे विठ्ठल कारखान्याच्या भोवताली त्यांना मानणारा विठ्ठल परिवाराची लोकं जातील अशी त्यांची धारणा होती. त्याचा त्यांनी प्रयत्न चुकीच्या पद्धतीनं केला. आधी भगीरथ बालकेंना सोबत घेतलं, पुन्हा त्यांना नगरपालिकेला फसवलं. जिल्हा परिषदेला काय झालं ते मला माहीत नाही तिथलं पलीकडलं, परंतु ह्यांच्याबरोबर कोणी जरी काम करायला गेलं विठ्ठल परिवारातल्या जुन्या मंडळीनं तर त्याला फसवणुकीशिवाय दुसरं काही हातात पडणार नाही. जिल्हा परिषदेच्या पंढरपूर तालुक्यातल्या निवडणुका या विठ्ठल परिवार सगळा एकत्रित करून
परिचारकांना अर्थातच भारतीय जनता पार्टीला शह देण्याचा प्रयत्न करतील अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण मागच्या आठवड्यामध्ये तयार झालेलं होतं. पण अचानकपणानं विठ्ठल परिवारामधीलच काही घटक जे कल्याणराव काळेसाहेबांचे धाकटे बंधू समाधान काळे असतील, गणेश पाटील असतील, कर्मवीर औदुंबरांना पाटलांचे नातू युवराज पाटील असतील आणि अर्थातच या सगळ्या नेत्यांनी अचानक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा जो निर्णय घेतला त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघणार आहात? काय आहे, दुर्दैवी घटना अशा घडल्या की समोरच्या पक्षामध्ये वेगवेगळे पक्ष असताना त्यांच्या युत्या झाल्या आणि ती युती अशा पद्धतीनं झाली की अनेक पक्षाचे AB फॉर्म ह्या सगळ्या ठराविक नेते मंडळीच्या हातात दिले गेले आणि त्यामुळे ही लोक जी पूर्वंपार त्या पक्षामध्ये काम करत होती, परंतु ह्या लोकप्रतिनिधींना त्यांचा विरोध होता. त्याच भामट्या लोकप्रतिनिधीकडे हे सगळे पक्षाचे AB फॉर्म गेल्यामुळं आणि त्यांच्या जे कोणी त्यांचे नेतृत्व करणारे जे नेते मंडळी आहेत त्यांच्याकडे गेल्यामुळं ह्या सगळ्या लोकांनी निर्णय घेतला की जर त्या पक्षामध्ये जर कोंडी होत असेल तर आमची भेट घेतल्यानंतर, प्रशांत मालकाची भेट घेतल्यानंतर, आमची सगळ्यांची चर्चा झाल्यावर, त्यांनी विनंती केल्यावर आम्ही पालकमंत्र्याला बोलून त्यांना भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडून उभा करण्यासाठी सहमती दर्शवली आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मानाची वागणूक त्यांना मिळेल आणि पुढच्या कालावधीमध्ये देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे आणि खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीसोबत येणं गरजेचं होतं आणि म्हणून त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय घेतला. त्या निर्णयाचं स्वागतही केलं आणि त्यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीही दिली. थोडासा वेगळा प्रश्न भैया की आपल्या विधानसभेच्या निवडणुकीला आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले नेते किंवा पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचे नेते आपल्यासोबत होते, पण पंढरपुरातला परिचारक गट हा विठ्ठल परिवाराचा पारंपरिक विरोधक समजला जातो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमच्याकडून ज्यावेळेस असे प्रयत्न सुरू झाले की बाबा विठ्ठल परिवारातल्या लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा, त्यावेळेला पारंपरिक विरोधक म्हणून प्रशांतराव परिचारकांनी नेमकी काय भूमिका घेतली होती? नाही, त्यांची भूमिका काही नव्हती. आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. पूर्वीपासून परिचारक कुटुंब हे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करते. आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. हे जी 42 गावं आहेत, ह्या 42 गावामध्ये माझ्याबरोबर प्रशांत मालक आणि आम्ही बसून ह्या काही गोष्टीचे निर्णय घेतलेले आणि राहिला विठ्ठल परिवाराचा प्रश्न. विठ्ठल कारखाना जेव्हापासून अडचणीत आहे तेव्हापासून आम्ही विठ्ठलराव शिंदे कारखाना युनिट 2 व्हायच्या आधी आणि युनिट 2 झाल्यानंतरसुद्धा ह्या विठ्ठल परिवाराच्या अनेक सभासदांना अतिशय प्रामाणिकपणे सातत्याने आम्ही सांभाळलं. परंतु ह्या खोट्या प्रलोभनात आणि खोटी बोगस आश्वासनं देऊन काही लोकांना मॅनेज करून 2 पॅनल विठ्ठलच्या निवडणुकीत करून 2 वेगवेगळे पॅनल करून मताची विभागणी करून ही बहादर त्या ठिकाणी निवडून फसवून आला आणि त्याच्यानंतर ज्या 2-3 वर्षामध्ये काहीतरी ऊसाचा आणि कारखानदारीतला डॉक्टर म्हणून सगळ्या जनतेसमोर दाखवण्याचा प्रयत्न केला. ह्यांची सगळी पार्श्वभूमी तपासून बघा, ह्यांचे जेवढे कारखाने यांनी चालवाय घेतलेले त्याची काय अवस्था आहे आणि विठ्ठलची काय अवस्था केली ही पण तपासून बघा. आधीच्या लोकांना विठ्ठल कारखान्याला, भगीरथ बालकेला साखर असताना साखर बँकेने विकू दिली नाही आणि पॅनल ह्यांचा निवडून आल्यावर लगेच साखर विकू कसं काय देते हो बँक? त्याच्यानंतर 30 साखर विकून कारभार केला, बाहेरनं काय पैसे उचलले, भानगडी केल्या आणि पुन्हा नंतर सीझन काढले. आज तागायत बँकेचं व्याज भरलं का? कशी बँक बसती हो 4-4 वर्ष? 1 रुपया व्याज नाही, 1 रुपया हप्ता नाही. वरनं अजून 350 कोटी. त्यांनी आमच्यावर आरोप केला की दूध संघामध्ये भ्रष्टाचार केला. मी आज जाहीर आवाहन करतो की दूध संघाचा मी राजीनामा देतो आणि चौकशीला सामोरं जातो. ह्यानं कारखान्याचा राजीनामा द्यावा आणि चौकशी करावी. दूध संघाची जर काय वसुली निघली तर 100% मी जी काय आमच्यावरती ठपका येईल त्या ठपक्याची सगळी जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. जी काय वसुली निघेल ती मी त्या वसुलीला भरायला तयार आहे. पण निघली तर पाहिजे, काय नसलच तर काय निघणार आहे? आपण कारखान्याच्या 350 कोटी जी कर्ज दिलेलं आहे ह्याची जर वसुली करायची झाली
तर ती सुद्धा ह्या संचालक मंडळांनी द्यावी लागणार आहे. आणि ह्या विषयात आज तागायत आम्ही कधी व्यक्तिगत लेवलला जाऊन कधी असले फालतूक प्रश्न कधी मांडले नव्हते. भैयासाहेब, दुसरा एक प्रश्न असा की एका बाजूला हातात असलेला परिवार, एका पक्षाची सूत्र तुमच्याकडं वरिष्ठांनी सोपवली आणि त्यामुळं त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या विरोधकांनी पंढरपूर तालुका असेल, तिथले जे पक्षाचे त्या काळातले निष्ठावान कार्यकर्ते होते त्यांनाही थोडंसं बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. तोच प्रयत्न तुमच्या माढा तालुक्यामध्ये टेंभुर्णीला देखील झाला. त्या पक्षाची जुनी काही देशमुख मंडळी जी होती त्यांनासुद्धा पक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. तोच प्रकार इकडं माढ्याला दादासाहेब साठेंच्या बाबतीत घडला. दादासाहेब साठेंना तर असं सांगण्यात आलं, माध्यमामधून चर्चा होते, दादासाहेबांनी त्या संदर्भात मुलाखत दिली आहे की बाबा आम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती निवडणूक लढवणार नाही अशा पद्धतीनं लिहून मागितलं. तर सत्ता एकंदरीत हातात आल्यानंतर एकाधिकारशाही वापरून त्या सत्तेचा गैरवापर करण्याचा हा कुठेतरी प्रयत्न होता असं वाटत नाही आपल्याला? काय लोकशाहीमध्ये लोकांनी सत्ता दिल्यानंतर त्या सत्तेचा माज जर आला तर ती माज उतरवायची ताकद ह्या जनतेत आणि मतदारामध्ये असते. म्हणूनच खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये चांगल्या पद्धतीची लोकशाही आहे असं सगळं जग मान्य करतं. आणि आज इतक्या माजाच्या ह्या सगळ्या माजावर असणाऱ्या आणि माज आल्यासारखं वागल्यानंतर ही जनता नक्कीच ह्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी काहीतर स्टॅम्प पेपरवर तुम्ही कुठं उभा राहणार नाही म्हणून लिहून मागितलं. दुर्दैव आहे की अशा कुठल्याही पद्धतीनं लोकशाहीमध्ये कुणीच कुणाला कुठं उभा राहायला कधीच थांबवू शकत नाही. भैयासाहेब, एका बाजूला परिवारातले काळे असतील, गणेश पाटील असतील, युवराज पाटील असतील, यांना बाजूला सारलं जातं आहे. दुसऱ्या बाजूला टेंभुर्णीच्या देशमुखांना बाजूला सारलं जातं आहे. तिसऱ्या बाजूनं साठेंना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि त्याच्या विरुद्ध बाजूला आजपर्यंत सावंत आणि आपल्यामध्ये राजकीय द्वंद्व होतं. तुम्ही मात्र सावंतांना विधानसभा निवडणुकीपासून आपण एकत्रित काम करत आहात. जिल्हा परिषदेमध्ये देखील आता मानेगाव गटामध्ये तुम्ही सावंतांच्या बरोबर दिसताय. एका बाजूला विरोधकांच्याकडून माणसं बाजूला करण्याचा प्रयत्न होत असताना तुम्ही नेमकी माणसं एकत्रित बांधून या निवडणुकीमध्ये वेगळ्या पद्धतीनं आता प्रत्यक्ष निवडणुकीनंतर कामाच्या बांधणीला सुरुवात केली आहे असा एक लोकांच्यामध्ये मेसेज जातो आहे. त्याच्याबद्दल आपण काय सांगाल नेमकं? कसं आहे, लोकशाहीमध्ये आणि कुठल्याही ह्या सगळ्या राजकीय प्रक्रियेमध्ये काही मंडळी जर आपल्याबरोबर यायला तयार असतील तर त्यांच्यासाठी आमचे दरवाजे सदैव खुले आहेत. राहिला विषय सावंत सरांचा, त्यांनी विधानसभेला माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी जाहीरपणे सहकार्य केलेलं होतं. पक्षाने आज त्यांच्या मुलाला मानेगाव गटातनं तिकीट देऊ केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देत सगळ्या त्या मतदारसंघात प्रामाणिकपणे आमच्या सगळ्या लोकांना आवाहन केलं आहे की आपण जे भारतीय जनता पार्टीने दिलेले उमेदवार आहेत ह्यांना सगळ्यांना आपण चांगल्या मताधिक्याने निवडून आणणं गरजेचं आहे. आणि तसंच साठे कुटुंबीय असतील किंवा अन्य कोणी पंढरपूर तालुक्यातले असतील, ह्या सगळ्या लोकांना जर काही कारणाने त्रास होत असेल आणि त्यांना जर आमच्याबरोबर काम करायची धारणा असेल तर त्या गोष्टीचा आम्हाला वाईट वाटायची काय कारण नाही. उलट आम्ही स्वागत करतो आहे. शेवटी काही गोष्टी, काही मतभेद विसरून जर चांगल्या विकासासाठी जर काही लोक एकत्र येत असतील तर त्याच्यात गैर काहीच नाही. पण हा व्यक्ती म्हणतो की माझी लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधात आहे. आपण त्यामध्ये येतोय नंतर. नाही, आता आज माढा तालुक्यामध्ये जी जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे, माढा तालुक्यामध्ये देखील जनतेनं मला विधानसभेमध्ये उत्स्फूर्तपणानं स्वीकारले आणि तीच पुनरावृत्ती जिल्हा परिषदेमध्ये होणार असा विश्वास विरोधकांच्याकडून व्यक्त होत आहे. आणि तुम्ही तर आजपर्यंतचे जे विरोधक होते, सावंत असतील किंवा आणखी काही लोक असतील, त्यांना बरोबर घेऊन जात आहे. काय परिस्थिती माढा तालुक्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीतलं एकंदरीत काय चित्र असेल? माढा तालुक्यातली जनता अजून 1 वर्षांनी ह्या व्यक्तीला फिरू देणार नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक ठिकाणी लबाड्या, माढ्यात विमानतळ करतो
कुठं गुळगुळीत रस्ता करतो, कुठं 6 महिन्यात पाणी आणतो. अहो सगळे लोक वैतागून गेलेले आहेत. अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधीचा अनुभव कधीच या लोकांना मागच्या 30-40 वर्षात आलेला नाही. आणि असला नेमका भामटा लोकप्रतिनिधी लोकांच्या नशिबी येऊन बसला आहे. हे लोकांनी लाटत लोक फसली, लोकांची काय ह्याच्यात चूक नाही, पण लोक ही चूक 100% ह्या निवडणुकीमध्ये दुरुस्त करायच्या भावनेत आहेत. रोज आमच्याकडं लोक चूक झाली म्हणून आम्हाला भेटतात आणि आम्हाला येऊन सांगतात आम्ही विधानसभेला गेलतो, बाया आमच्याकडनं चूक झाली. आणि आम्ही जाहीरपणे सांगतोय जे झालं त्या सगळ्यांचं माफ केलं. आता सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ. ह्या भामट्यापासून शेवटी ह्या लोकांना वाचवलं पाहिजे. बरोबर. ह्या लोकांना त्या भामट्यांनी रोज उठून बोगस आश्वासनं दिलेत, त्यांची कामं केली पाहिजेत. मग त्यांची कामं जेवढी शक्य असतील तेवढी आम्ही माननीय मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील यांच्या सहकार्यातून या लोकांची पुढच्या कालावधीमध्ये विकासाची कामं करायसाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहे. आणि खऱ्या अर्थाने जरी ह्या विधानसभेच्या निवडणुकीत 1.5 वर्षापूर्वी ह्या जरी घटना घडलेल्या असल्या तरी ह्या बोळ्या बाबड्या जनतेची काही त्याच्यामध्ये चूक नाही. पैशाचं प्रलोभन, ह्या 350 कोटी उचलले आणि सगळे इकडं उधळले. त्याच्यानंतर खोटी आश्वासनं आणि जी लोकसभेला विरोधात जी लाट होती, ह्या लाटीत ही न्हावून निघलेली ही सगळी मंडळी आहे. ह्यांना जनतेचं काही घेणं देणं राहिलेलं नाही. आणि त्याच्यामुळं विधानसभेचा विषय सोडून द्या, ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत माडा काय पंढरपूर तालुक्यात सुद्धा दयनीय अवस्था दिसेल तुम्हाला. भैयासाहेब, एकंदरीत आता विद्यमान आमदार अभिजित पाटलांच्या प्रचाराची पद्धत बघितली होती तर ते भाजपचे मंत्रिमंडळातील मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, यांच्या बाबतीत बोलताना सावधपणानं त्यांच्यावरती टीका करणं टाळतात. पण दुसऱ्या बाजूला त्यांचा एक कायमचा प्रश्न आहे की माझा भारतीय जनता पार्टीला विरोध नाही, पण इथल्या प्रस्थापितांना विरोध आहे. अर्थातच ते प्रस्थापित म्हणून माढा तालुक्यात तुम्ही असणार आहे आणि पंढरपूर तालुक्यामध्ये परिचारक असणार आहेत. तर ही जी भूमिका आहे त्यांची की माझा पक्षाला विरोध नाही, पण माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा इथं पक्षाच्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माझा विरोध आहे, ही भूमिका दुटप्पीपणाची वाटत नाही का? अहो, हे जी भूमिका नुसती दुटप्पी नाही, ह्याचं वागणं आणि ह्याचं अख्खं आयुष्य आत्तापर्यंत रेकॉर्ड काढलेलं सगळं दुटप्पी आहे. ही ज्या ज्या ठिकाणी जातं आहे त्याला फसवल्याशिवाय काय करमत नाही. आणि त्याच्यामुळं ह्याचं जे म्हणणं आहे प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, आता ती स्वतः प्रस्थापित आहे. लोकांनी त्याला आमदार म्हणून निवडून दिलेला आहे. आम्ही कोणी लोकप्रतिनिधी नाही, आम्ही प्रस्थापित नसून आता आम्ही विरोधी पक्षात आहे. आणि आमचं कामच आहे ह्यानं लाबाड्या केलेल्या लोकांसमोर आणायच्या. जे की आम्ही आत्ता करतोय हे आम्ही महागच केलं असतं तर कदाचित जनतेला लवकर लक्षात आलं. आमची चूक झाली की महागाई यांची सगळी पोलखोल करायला पाहिजे होती. ते आम्ही व्यक्तिगत लेवलला जाऊन कशाला बोलायचं आहे. अजून भरपूर भांडार आहे. टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी मी उघड्या करून दाखवणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या मंडळीच्या ही जी प्रस्थापित आणि विस्थापिताच्या गप्पा मारतोय ही सगळं साप खोटं आहे. आता ही प्रस्थापित आहे आणि जनतेला ही सत्यता असताना जनतेला काम पाहिजे आणि आज काम करू शकत नाही. राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते का बोलत नाही. ही नगरपालिकेत तुम्हाला प्रचिती आली नाही का? नगरपालिकेत कुठनं पळून कुठं जाऊन काय केलं. आता सुद्धा तसंच आहे. कशासाठी भ्या वाटतंय ना. साखर कारखान्यात 350 कोटी घेतलेलं जी गाभाड आहे त्याचं जर निघलं बाहेर तर प्रशासक येईल आणि आपल्याला कुठंतरी आत जाऊन बसावं लागेल. ह्या भीतीपोटी हा बहादर तोंड गप्प ठेवतो आणि जनतेला पुन्हा अजून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या भामट्याचा सगळा विषय संपलेला आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. काल करकमला एक जाहीर सभा झाली प्रचाराची त्यांची. त्यांनी सांगितले की मी आता आमदार आहे इथला आणि तुम्ही जर मला विरोध करायचा प्रयत्न केला तर मी तुमचं प्रश्न विधानसभेत मांडेन. दुसऱ्या बाजूला मेंढापूरच्या प्रचारसभेमध्ये त्यांनी सांगितले की मला आजपर्यंत निधीची भीती घालत होते. पालकमंत्र्यांनी परवा पंढरपूरला स्टेटमेंट केले की 5 कोटीशिवाय मी जास्त निधी मिळू देणार नाही. पण या राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादा पवारसाहेबांच्याकडे आहेत आणि ते माझे नेते आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्याच व्यासपीठावरती त्याच पक्षाचे खासदार मोहिते पाटील यांनी मात्र
आम्हाला निधी मिळत नसेल तर आम्ही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जाऊ. एका बाजूला आमदार सांगतायत निधीची आम्हाला कमतरता नाही आणि दुसऱ्या बाजूला खासदार सांगतात की आम्हाला निधी नाही दिला तर आम्ही कोर्टात जाऊ. म्हणजे या दोन्ही नेत्यांमध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे असं आपल्याला वाटतंय. काय आहे, लोकांना हे दोन्ही नेते समोर आल्यावर हसावं का रडावं आता कळलं नाही. कारण लोकांनी त्या वातावरणात मतं देऊन टाकली ह्यांना. ही ज्या खासदारांच्या नेतृत्वावर ही आमदार निवडणुका लढत आहे, सगळीकडे ही नेते मंडळी घेऊन येत आहे. त्यांचे 2 कारखाने होते माढा मतदारसंघात. एक पंढरपूरचा विजय शुगर जे आम्ही बँकेच्या लिलावात घेतला आणि एक आलेगावचा. ह्या दोन्ही कारखान्याचे शेअर आज तागायत दिले नाहीत. हे विठ्ठल कारखान्याने त्यांच्यामार्फत विजय शुगरला घातलेलं बिल त्याचे पैसे दिलेले नाहीत, त्याचंही अजून चालूच आहे रामायण. आणि तरी ही दोघं मिळून आहेत. शेतकऱ्यांचे पैसे तर दिलेच नाहीत. अहो, लोकांनी तुम्हाला आता निवडून दिलं आहे, शेतकऱ्यांचे ही पैसे शेअरचे ऊस बिलाचे द्यायला पाहिजेत का नाही? किती दिवस असं चालणार आहे? ही द्यायला पाहिजेत. ह्याला कुठंतरी आता वाचा फोडण्याची गरज आहे. लोक रस्त्यावर उतरून एक वेळ अशी येईल की आंदोलन करतील, ह्यांना फिरू देणार नाहीत. ही गोरगरिबाचे गोळा केलेले पैसे लोकांचे देऊन टाकावे असं आम्ही जाहीर आवाहन करतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांच्यात आणि ह्यांच्यात संभ्रम असायचं कारण एवढंच आहे की हा इथले आमदार जे आहेत, ह्या आमदाराला नेमका आपण कुठल्या पक्षात आहे, झोपीतनं उठलं की नव्या पक्षाचं बडबड करतंय. माझा भाजपला विरोध नाही म्हणतंय, एकदा तुतारीचं निवडून तर तुतारीवर येतंय, बोलतंय घड्याळाचं, कधी मशालीचं. म्हणजे अशी परिस्थिती आहे की ऐकणाऱ्या मतदाराला त्यांच्यासुद्धा संबंधित कार्यकर्त्याचे मला 2-3 फोन आले किंवा आमच्या नेत्याला नेमकं कळलं नाही नेमकं कुठल्या पक्षासाठी आपण काम करायचं. इतकं मेंटल झाल्यासारखी अवस्था झाली यांची. आणि ह्या परिस्थितीत ह्या सगळ्या गोंधळात आपण काय बोलतोय, किती फसवतोय, त्याला काय परिसीमाच राहिलेली नाही. रोज उठून उठतंय आणि काहीही बराळतंय. त्याच्यामुळं जनतेला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. जनता ह्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवार पंढरपूर आणि माढा तालुक्यात निवडून दिल्याशिवाय थांबणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो. भैयासाहेब, तुम्ही आता मगाशी म्हणला की नगरपालिकेच्या निवडणुकीत यांनी काय केलं. एका बाजूला पक्षातल्या सगळ्या शिलेदारांना बाजूला पाठवण्याचं काम, काल परवापर्यंत भगीरथ भालके आणि यांची युती होण्याची पण पंढरपूर तालुक्यामध्ये शक्यता होती. पण कालचं एकंदरीत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेनंतर ती पण प्रक्रिया कुठेतरी थांबलेली आहे किंवा तो समेट जो अपेक्षित होता तो घडलेला नाही. ऐन वेळेला भारतीय जनता पार्टीकडनं जर लोकसभेच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली, तुम्ही लोकसभेलाही बघितलं होतं, भारतीय जनता पार्टीच्या स्टेजवरून ह्यांनी अचानकपणानं काढता पाय घेत दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला होता. तसा काय प्रकार घडण्याची शक्यता मतदारांच्या मनामध्ये आज ती संभ्रम आहे, भीती आहे किंवा नगरपालिकेसारखं जर काय झालं तर आम्ही उभारलेल्या लोकांनी काय करायचं किंवा मतं देणाऱ्या लोकांनी काय करायचं, काय शक्यता वाटते तशी? बरं का, मी जसं मागाशीच तुम्हाला सांगितलं की हा व्यक्ती कुणाचाच नाही, ना त्यांच्या कार्यकर्त्याचा आहे ना कुठल्या पक्षाचा आहे. हा जसं वारं फिरल तिकडं उपणणारा गडी आहे. आणि त्याच्यामुळं ज्या लोकांनी ह्याच्या नेतृत्वावरती उभा आहेत त्या उमेदवारांनी सुद्धा निदान सावध पवित्रा घ्यावा आणि स्वतःच्या ताकदीनं प्रयत्न करावा. ह्या नेत्याच्या विश्वासावर जर बसला तर कधी काय गडबड होईल आणि कधीही कुठलं कोणाच्या स्टेजवर जाईल त्याची नो गॅरंटी. माढा तालुक्याची वरदायिनी ठरलेल्या इथल्या लोकांच्यासाठी, इथल्या शेतकऱ्यांच्यासाठी ज्या योजनेनं माढा तालुक्याला नवसंजीवनी दिली ती शिनामाढा उपसा सिंचन योजना, जी योजना कार्यान्वित करण्यासाठी आदरणीय बबनदादा शिंदे साहेबांनी युतीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळातलं आपलं स्थान डावललं आणि ही योजना मंजूर करून घेतली. त्या योजनेसंदर्भात देखील विरोधकांच्याकडून अशा प्रकारचा प्रचार केला जातो की ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न रणजित शिंदे करतायत. काय नेमका प्रकार तो ह्या? काय माहीत आहे का, ती एक जुनी म्हण आहे की नाचता येणं नामकं वाकडं अंगण वाकडं. ते काय वाकडं आहे ते आता मला ते खोलात जाता येणार नाही, कारण त्या अशा गोष्टी माईकवर बोलणं जरा टाळतो आम्ही. पण
परिस्थिती अशी आहे की गेले 22 वर्ष एकदाही सीनामाडा उपसा सिंचन योजना लाईट बिला वाचून कधी बंद पडली नाही. मागच्या 7-8 वर्षात शासनाने GR काढला की 80% लाईट बिल ही शासन भरणार, 20% लोकांनी भरावं. आणि ते सिंचनाच्या पाणीपट्टीतून ते 20% रक्कम आजपर्यंत भरली जात होती. पण त्याच्या आधी 10 वर्ष 1 रुपयाही शासनाकडनं न येता 100% ही लाईट बिल ही लोकांच्या माध्यमातून कारखान्याकडून दादा आणि ही लिफ्ट चालवत असताना विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या मदतीनं आत्तापर्यंत आम्ही भरत होतो. आणि ह्या 22 वर्षामध्ये कधीही लाईट बिलं वाचून ही योजना बंद पडली नाही. नुसतं लाईट बिलच नाही, ती चालवायला योजनासुद्धा कारखान्याचे कर्मचारी. ह्या भामट्यांनी इलेक्शनमध्ये वक्तव्य केली ती 10 काय 50 माणसं मी देतो. आज तागायत एकही माणूस दिला नाही. गेल्या वर्षी यांचं नियोजन चुकलं, उन्हाळ्यात पाणी मिळलं नाही, पण नशिबाने परमेश्वराला लोकांची काळजी असल्यामुळं पाऊस मेमध्ये पडला आणि लोकांची पिकं वाचली, नाहीतर सगळी पिकं जळून गेली असती. ह्या वर्षीसुद्धा तशीच परिस्थिती झाली होती. माझ्याकडे गेले 1 महिन्यापासून सीनामाडाचे अधिकारी येत होते की तुम्ही मदत केल्याशिवाय चालू होणार नाही. 70 लाख रुपये लाईट बिल तटलेलं आहे आणि लाईट बिलाचा काही ना काही भार आपल्याला भरल्याशिवाय ही योजना चालू करता येणार. आणि त्यांच्या सगळ्यांच्या पुन्हा ह्या सगळ्या गावातल्या लोकांनी माझ्याकडे आल्यानंतर दादांवर चर्चा करून कारखान्यामार्फत आम्ही 20 लाख रुपये दिले. पाणीपट्टी कोणाची वसूल केलेली नाही, परंतु कारखान्यामार्फत दिले. पुन्हा पुढच्या टप्प्यात ती वसूल करता येईल म्हणलं. पण आज ती लिफ्ट चालू झाली पाहिजे, कारण इथून पुढं उन्हाळ्यामध्ये जर पाणी मिळलं नाही तर फार बिकट परिस्थिती होईल. सगळी जेवढी पिकं आहेत ती जळून जातील. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही चेक दिला आणि सीनामाडा लिफ्ट चालू करायचं नियोजन केलं. ही कळलं की ह्या भामट्या तिथं गेला, व्हिडिओ काढला, शूटिंग काढली आणि ती शूटिंग काढून सोशल मीडियावर टाकली. म्हणजे कुठून कुठं पाईपलाईन जाती, किती हॉर्स पॉवरच्या मोटरी आहेत. इलेक्शन झाल्यावर आली तिथं फोटो शूटिंग केलं आणि बघितलं. काय बघितलं? धरणातलं पाणी बघितलं? काय बघितलं काय? ही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ह्या लोकांना कुठलंच काम करायचं नाही आणि वरनं आरोप जी करते ती ना, हितली काय भांडगुळा आरोप करते ती की सीनामाडाचं आमकं केलं तमकं केलं. त्या भांडगुळांना एवढंच विचारा की जी पाणी घेते ती त्यांच्याबरोबर असणारी त्या पाणीपट्टी किती जणांनी भरली ती आधी विचारा ह्या 15 वर्षात. नाही, लोकप्रतिनिधी म्हणून ह्या योजनेची जन्मदात्री बबनदादा शिंदेसाहेब आहेत. आमदार म्हणून त्यांनी ही योजना सांभाळण्यासाठी जसं प्रयत्न केलं तसं मागच्या 1.5 वर्षामध्ये या परिसराचा लोकप्रतिनिधी म्हणून सीनामाडा योजनेसाठी इथल्या लोकप्रतिनिधीकडून अशा पद्धतीचं दादानी जसं प्रयत्न केलं, तुम्ही जसं प्रयत्न केलं की बाबा कारखान्यामार्फत पाणीपट्टीची वीजपट्टीची रक्कम तुम्ही भरली, तसं त्यांच्याकडनं काय प्रयत्न झाले त्याचं ऐकिवा? अहो, त्यांचे प्रयत्न ही फक्त माईकवर आणि सोशल मीडियावर असतात. प्रत्यक्ष त्यांना प्रयत्नच करायचे नाही आहेत. कधीच त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न कुठल्याच गोष्टीचे केले नाहीत. फक्त शोबाजी, इव्हेंट मॅनेजमेंट आणि बाकीची सगळी नाटकं तेवढं करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ही जनतेच्या लक्षात आलेलं आहे. आता फार नाटकं चालणार नाहीत. भैयासाहेब, एक तुम्ही सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचं चेअरमन म्हणून काम पाहताय. सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याची चौकशी करावी असा विधानसभेमध्ये देखील त्यांनी प्रश्न मांडलेला होता आमदारांनी आणि त्या बाबतीत मागणी केलेली होती. विधानसभेमध्ये माझे इतके कुणीच प्रश्न आजपर्यंत मांडलेले नाहीत. माढा विधानसभा मतदारसंघाचा मी आमदार झाल्यानंतर सर्वाधिक लक्षवेधी असतील, बाकीचे प्रश्न असतील, शून्य प्रहरातल्या चर्चा असतील किंवा प्रश्नोत्तराची चर्चा असतील, या सगळ्या विधानसभेच्या कामकाजामध्ये मी सर्वाधिक जास्त वेळ उपस्थित राहणारा आमदार आहे असा त्यांच्याकडून एक दावा केला जातो आहे. आणि त्यामध्ये दूध संघाच्या प्रश्नाची माझ्याकडून शासनाची मी मांडलेल्या प्रश्नावर शासनाची चौकशी चालू आहे असं त्यांचं मत आहे. काय नेमकं प्रकार भैयासाहेब? जिल्हा दूध संघाची चौकशी जी चालू आहे ती अजून चौकशी लावावी. विधानसभेत प्रश्न मांडायच्या ऐवजी मीच स्वतः खुलं आवाहन करतो की त्याची चौकशी करावी आणि त्याच्यामध्ये आमच्यावर दोष जर असतील तर आमच्याकडनं वसुली करावी. कोण नाकारतंय त्या गोष्टीला? पण विठ्ठल कारखान्याची सुद्धा 350 कोटीची चौकशी ही सुद्धा दूध संघाच्या चौकशीवर झाली पाहिजे. कारण कसं आहे,
ह्या 350 कोटीतनं पैसे कुठं गेले, काय विनियोग केला, कशा पद्धतीनं निवडणुकीला पैसे बाहेर काढले, ह्याचा सगळा कागदोपत्री पुराव्यानिशी सगळ्या गोष्टी आमच्यापाशी आहे. आणि ह्या गोष्टी आता नुसतं बोलायचं नाही, तर ही आव्हान जाहीर करायचं आहे आणि ह्याच्यासाठी पुढच्या कालावधीमध्ये यात्रा काढून सगळ्या सभासदांना भेटण्याचा उपक्रम राबवावा का काय, अशी आमची मानसिकता आहे. ह्या इलेक्शननंतर सगळ्या लोकांना भेटून काय वस्तुस्थिती आहे ह्या 350 कोटीची ही जनतेसमोर आणल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही. दूध संघाच्या बाबतीमध्ये आमच्या आधी प्रशासकांनी जमीन विक्रीच्या परवानग्या घेतलेल्या होत्या. त्याच जमीन विक्रीच्या परवानग्या शासनाकडनं घेतलेल्या त्याची अंमलबजावणी आम्ही करतो आहे. राहिला टेंभुर्णी आणि मुंबईच्या जागेचा प्रश्न ते HDFC बँकेच्या ताब्यात आहे. त्याच्यावर कर्ज आमच्या आधी काढलेलं आहे आणि हे काढलेलं कर्ज भरून घेण्यासाठी थकीत असल्यामुळं त्यांनी ताबा घेतला. टेंभुर्णीच्या जागेचा लिलाव करून बँकेने जागा विकली. ह्याच्यात जर 1% जर खोटं निघलं तर उद्याच्या उद्या राजीनामा द्यायला मी तयार आहे. आणि मुंबईची जागासुद्धा त्यांच्या ताब्यात आहे. त्यांची वसुली करण्यासाठी त्यांनी जागेचे जाहीर लिलाव केला. 16-17 कोटीला त्या ठिकाणी जागा टेंभुर्णीची विकली गेली आणि बँकेने विकली. त्याच्यामध्ये दूध संघाचा 1%ही कुठलाही काही नाही. ज्या जागेची आम्हाला परवानगी शासनाने दिलेली होती त्या शासनाचं परवानगी आल्यानंतर ती जागा विकली आम्ही आणि ती जागा अजून विक्री व्हायची, त्याची प्रोसेस चालू आहे. त्या सगळ्या जागा विक्रीसाठी कमीत कमी 10 वेळा टेंडर केलेत आणि 15व्या वेळा मग टेंडर करून झाल्यानंतर त्याला गिऱ्हाईक आलं आणि टेंडरनी जागा घेतली. म्हणजे ती जागा बंद लिफाफ्यात कुठं असलं बंद पाकिटात टेंडर घेणं असलं काय नाही, ऑनलाईन टेंडर घेऊन जागा विकलेले आहेत. आणि राहिला दूध संघाचा प्रश्न, मी कारखान्यातनं माझ्या खाजगी कारखान्यातनं 80 लाख रुपये चेकनी दूध संघाला सुरुवातीच्या काळात मदत करायची म्हणून पैसे दिलेले आहेत. अजून दूध संघाने माझे ते पैसे माघारी केलेले नाही. मी जाहीर सुरुवातीला केलं होतं की गाडी वापरणार नाही, डिझेल नाही, भत्ता घेणार नाही, ह्या कुठल्याही गोष्टी करत नाही. आणि दूध संघाचा भ्रष्टाचाराचा कालवा जे आहे, हे दूध संघाचा टर्नओव्हर किती आहे हो? 10 कोटीसुद्धा टर्नओव्हर नाही. कारखान्याचा 500-1000 कोटी टर्नओव्हर आणि त्या टर्नओव्हरमध्ये 350 कोटीचं ही घबाड जे आणलेलं आहे, ही मोठं आहे का दूध संघाचं? माझं म्हणणं आहे दूध संघाचं 50 लाख असू नाही तर 1 कोटी असो, आमची चौकशी करा, आमच्यावर काय असेल ती साबित करा आणि आमच्याकडनं वसूल करा. पण त्याच्याबरोबर विठ्ठल कारखान्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ही स्वतः निवेदन मी स्वतः मुख्यमंत्र्याला देणार आहे. आज तागायत आम्ही कधी ह्या गोष्टीत पडलो नाही, पण मी दूध संघाची बी चौकशी करा म्हणणार आहे आणि विठ्ठल कारखान्याची बी चौकशी करा म्हणणार आहे. जनतेसमोर येऊ द्या, नेमका चोर कोण आहे ती कळू दे जनतेला म्हणणार. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 350 कोटी रुपयेच्या खामीच्या कर्जामध्ये अनियमितता झालेली आहे. त्याच्या विनियोग जो झालेला आहे त्यामध्ये अनियमितता झालेला आहे. या बाबतीत अनेक जणांनी अभिजित पाटलावरती चर्चा केली. तुम्ही आता मुख्यमंत्री महोदयांच्याकडे देखील तशा पद्धतीनं मागणी करताय. ह्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून या बाबतीत कितपत हा प्रश्न लावून धरण्यासाठी प्रयत्न करेल असं वाटतं तुम्हाला? कारण इथल्या नेतृत्वाकडून कायम पक्षाची बूज राखत स्थानिक नेतृत्वाला माझा विरोध आहे अशा प्रकारचा जो आभास तालुक्यामध्ये निर्माण केला जातोय, त्याचा परिणाम निवडणुकीवरती निश्चित होणार आहे. ह्या सगळ्या बाबी तुम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती घातल्या? 100% ह्या निवडणुकीनंतर मी स्वतः ह्या कारखान्याच्या ह्या भ्रष्टाचाराची आणि दूध संघाच्या आमच्यावर असणाऱ्या आरोपाची चौकशी करा म्हणून मी स्वतः जाऊन भेटणार आहे. आणि त्याच्यामागचं कारणच असं आहे की नुसतं दूध संघ नाही, अजून माझ्यावर काय काय ही बुरटी आरोप करते ती, त्या सगळ्या आरोपाची चौकशी करावी अशी आमची मानसिकता आहे. कोण सूतगिरणीसाठी करतंय ती बी बुरट आहे. त्याच्यानंतर ज्या गोष्टीसाठी आमच्यावरती आरोप केले जातात त्या सगळ्याची चौकशी करा म्हणून सांगणार आहे. कुठल्याही गोष्टीच्या चौकशीला सामोरं जायला मी स्वतः तयार आहे. मी स्वतः माझ्या तोंडून सांगतोय की मी तयार आहे. पण 350 कोटीच्या चौकशीच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये कोणीतरी आरोप केला की 70 कोटीचं नुसतं मेंटेनन्सला खर्च केला. हो, बरोबर.
अहो सगळ्या आता आमचा राज्यातला मोठा कारखाना आहे, 10-12 कोटीच्या वरती मेंटेनन्सला जास्तीत जास्त 15 कोटी खर्च धरू आपण. पेट्रोलचा काय खर्च झालेला आहे, डिझेलचा काय खर्च झालेला आहे, ते तर सगळी कामगारांच्या पगार बोगस दिलेत. बोगस आहे. पण मुळात मेंटेनन्सला एवढा खर्चच येत नाही, तिथं 70 कोटी ह्या 350 कोटीतनं दाखवलं. कामगारांसाठी 39 कोटी त्या मंजुरीमध्ये मंजूर केले, शासनाने कर्ज दिलंय. कामगारांची जुनी आजपर्यंत असणारी थकीत ग्रॅच्युटी, वेतन, प्रॉव्हिडंट फंड ही सगळं भरण्यासाठी मंजुरी आहे. पण ॲक्च्युअल कामगाराची देणी खरंच किती आहे तो? काय तर 30 ते 32 कोटी काय तर देणी आहे. ह्यांनी दाखवली 40 कोटी. व्यापाऱ्याची देणी पूर्वीपासून भारत नानांच्या काळापासून ते सुरुवातीपासून जे थकलेले आहेत ते ह्यांनी कर्ज काढताना त्यांची देणी द्यायचीत म्हणून दाखवलं. त्यांचे पैसे मंजूर करून घेतले आणि त्या कुठल्याही व्यापाऱ्याला पैसे दिले नाही. एक्सपान्शन भारत नानांनी केलेलं होतं, त्याची नुसती डागडुजी केली मेंटेनन्स, आणि त्याच्या एक्सपान्शनच्या नावाखाली 70 कोटी मेंटेनन्स दाखवून पैसे बाहेर काढले. आणि जी निवडणुकीला जी उधळले, कोणाला 5 दे, कोणाला 10 दे, ही कुठनं आले पैसे? हो आले कुठनं पैसे? निवडणुकीला जी पैशाचा पाऊस जी पडला माढा मतदारसंघात, ही पैसे आले कुठनं? ही सगळा जनतेचा पैसा आहे. ही जनतेच्या पैशावर मारलेला डल्ला आहे. आणि त्यामुळे ही 350 कोटी वसूल झाले पाहिजेत का नाही? आणि त्यामुळं आमची मागणी आहे की हे 350 कोटीची चौकशी करून ह्या सर्व विठ्ठलच्या संचालक मंडळावरती गुन्हे दाखल करून ह्याच्यावरती चौकशी करून ह्यांच्याकडनं हे 350 कोटी ह्या जनतेचे पैसे वसूल केले पाहिजेत. आणि कारखान्याच्या बाबतीमध्ये मला तुमच्या ह्या माध्यमातून खुलासा करायचा आहे की सगळ्या कारखान्यांवरती काही ना काही कर्ज आहेत. आमच्या कारखान्यावरती 200 रुपये टनाला व्याज येतं आहे, 200 रुपये टनाला हप्ता येतो. अजून इतर कारखान्यावरती कोणाचे 400 रुपये व्याजाचे जातात, कोणाचे 300 जातात, हप्त्याचे वेगळे, असे 400, 500, 600 रुपये टनाला व्याज हप्त्याला जातात. ह्या बहादरांनी कारखान्याचे जे पॅनल आल्यापासनं एकदाही ह्याच्या बँकेने चौकशी केली नाही का वसुली केली नाही. आता ती बँकेच्या काय भानगडी आहे त्या, ती बँकेला आणि ह्यांनाच माहीत, त्यासुद्धा कधी ना कधी बाहेर येणार आहेत. पण त्याच्या उलट हे 500-600 रुपये हे ज्यादा बँकेला 1 रुपया भरलेला नाही. मग हे 500-600 रुपये टनाचे गेले कुठं? बॅलन्स शीट तर दरवर्षी 20-25 कोटी तोट्याने दाखवलं जातं. मग ही गेले कुठं पैसे? वास्तविक पाहता गेल्या वर्षी फक्त निवडणुकीच्या काळात 3500 जाहीर केला, दिला 3000, आम्ही दिला 2900. आणि आता ही बहादर म्हणतोय की इतरांनी देऊ द्या मग आम्ही देतो. अरे तू जाहीर केला आहे, तुझ्या तू दे, आमच्या ऐपतीप्रमाणे आम्हाला जेवढं परवडेल तेवढंच आम्ही देणार. पण मागच्या 2 वर्षात त्याच्या आधीच्या 200-200 रुपयाने आमच्यापेक्षा दर कमी दिला आहे. बरोबर. आणि 1 रुपयाही बँकेचा भरला नाही, व्याज भरलं नाही, हप्ता भरला नाही. म्हणजे वास्तविक पाहता शेतकऱ्यांना आमच्यापेक्षा ह्यानं दरवर्षी 500 ते 600 रुपये ज्यादा दर देणं अपेक्षित आहे, जे की त्यानं आज तागायत कधीही दिलेलं नाही. दरवर्षी ह्या वर्षी जर आम्ही 3031 जर दर दिलेला असेल किंवा 3500 दिलेला असेल तर ह्यानं ह्या वर्षी 3600 रुपये दर द्यायला पाहिजे. कारण बँकेचे ही वाचलेले पैसे ही शेतकऱ्यांना दिले पाहिजेत ना. नाही पण ही जात्यात कुठं पैसे? ह्या पैशाचा कोण प्रश्न विचारणार आहे का नाही? मग ह्यांनी दर आमच्यापेक्षा 500 ते 600 रुपये ज्यादा दिलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ह्यांना आज तागायत तुम्ही रेकॉर्ड काढून बघा, 4 वर्षात ही 4था सीझन आहे, एकदाही ह्या बहादरांनी बँकेचे एवढे पैसे 500-600 रुपये टनाचे भरले नाहीत. म्हणल्यानंतर हे पैसे कुठं तर हाणले असतील, नाहीतर शेतकऱ्यांना तर हे पैसे द्यायला पाहिजे. ही शेतकऱ्याला देणं अपेक्षित आहे. ही गेले कुठं पैसे? आणि बॅलन्स शीट काय दाखवतंय? 20 कोटी तोटा, 30 कोटी तोटा. आणि उठून भाषणं करतंय, 10-20 टवाळखोर शिट्ट्या आणणारी ही भाड्याने आणतंय आणि ती शिट्ट्या वाजवते. ती मागची आपली बोळी बाबडी जनता गप्प बसती, कारण त्यांना एवढं खोलात कोणी जाऊन सांगितलेलं नाही. कारखानदारीचा जी डॉक्टर म्हणून जी घेत होता ते आम्ही सगळी कारखान्याच्या वेळेची सुद्धा ह्या बहादराची सगळी भाषणं आमच्याकडे आहे. ती ही काय काय बोललाय आणि काय आश्वासने दिलेत याचं पूर्ण रेकॉर्ड आमच्याकडं. आणि आता इथनं पुढं हे रेकॉर्ड सगळ्या जनतेसमोर मांडायचं काम आम्ही विरोधक म्हणून नक्की करणार आहे. ह्यांना लोकांनी निवडून दिलंय, आमचं काम
ह्यांच्या चुका दाखवणं ही जनतेला ह्यांच्या चुका दाखवणं ही आमचं काम आहे आणि तीच आम्ही इथून पुढच्या काळात करणार आहे. राहिला विकासाचा प्रश्न तर लोकांच्या लक्षात आलं आहे की ह्या भामट्याच्यानं काय होऊ शकणार नाही, कारण ही जमल अशी परिस्थितीनं कोलांट्या उड्या मारणारा गडी आहे आणि त्याच्यामुळं ही कुठं जरी उड्या मारल्या तरी आज भारतीय जनता पार्टीवर टीका करायचं धाडस एवढ्यासाठी नाही, कारण ह्या 350 कोटीत कधी ना कधी आपल्याला कुठंतरी आत जावं लागेल. ह्या भ्रष्टाचाराचा जी काय गोंधळ आहे, ह्या 350 कोटीचा घातलेला जी काय धिंगाणा आहे, ह्याचा कधी ना कधी आपल्याला उत्तर द्यावं लागेल आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही सगळी नौटंकी चालू आहे. पण या तुमच्या या माध्यमाच्या निमित्ताने मला सगळ्या विठ्ठलच्या सभासदाला आणि पंढरपूर तालुक्यातल्या जनतेला आवाहन करायचं की दरवर्षी हे वाचलेले पैसे कुठं गेले हा जाब ह्याला विचारणं गरजेचं आहे आणि ह्या पैशाचा भाव ज्यादाचे 500-600 रुपये दर ही घेणं गरजेचं आहे. ज्या कारखान्याला अशा पद्धतीनं कारभार चालतोय ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण आता एवढ्या गोष्टी जरी त्यांनी खुलासा केला तर जनतेचं समाधान होईल आणि जर खोटा खुलासा केला तर कागदपत्रांनिशी मी ही सगळ्या जनतेसमोर आणणारच आहे, ठेवणार तर नाहीच. नाही, आपण समारोपाकडं जात असताना भैयासाहेब, पंढरपूर तालुक्यात माझं राजकारण व्यवस्थित चालू आहे, माझा कारखाना व्यवस्थित चालू आहे, आमदार म्हणून लोकांचा मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, हे शिंदे यांना बघवत नाहीत आणि त्यामुळे ते काही शेतकरी, काही कामगार किंवा काही व्यापारी हे जाणीवपूर्वक उभा करून माझ्या विरोधात आंदोलन करायला लावतात, असा एक त्यांचा बोलण्याचा सूर कायम येतो. त्याच्याबद्दल काय आपलं मत? तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही व्यक्तिगत लेवलला जाऊन कुणाच्याच बद्दल कधी आजतागायत बोललेलो नाही. आमचा इतिहास बघा आणि ह्या भामट्याचा इतिहास बघा, त्याच्यावरती तुम्हाला सगळी चित्र स्पष्ट होईल. ही कुणावर बी काही बोलतो काही आणि विकासाचा एक शब्द तरी बोललाय का आत्तापर्यंत तुम्ही चेक करून बघा ह्याची सगळी भाषणं यूट्यूबची, आणि तुम्हाला नाही सापडली तर माझ्याकडे आहेत. ही कधीही विकासावरती बोलत नाही. आत्तासुद्धा शक्तिपीठ मार्गाच्या जी गप्पा मारतो ती ह्याचा काहीही कारण नाही. शक्तिपीठ मार्गाचं ते मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी केलेले निर्णय आहे आणि ही निर्णय व्हायच्या आधी ह्या विधानसभेच्या आधी बबनदादांनी पत्र दिलेलं आहे. ती पत्रसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल आहे की हा शक्तिपीठ मार्ग तिकडं जमिनी महाग असतील, लोकांचे आंदोलन तिकडं चालू आहेत, तर ह्या मार्गे पंढरपूर माड्या मार्गे ही शक्तिपीठ मार्ग जाऊ द्या म्हणून विनंती केलेली आहे. पण ही गोष्ट लक्षात आली होतंय म्हणून की ह्या भामट्यांनी पुन्हा एकदा काहीतरी आपला प्रश्न किंवा भाषण ठोकलं असं आणि त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असतील. हे साप सगळं खोटं आहे. ह्या व्यक्तीला कुठलंही काम करायचं नाही, ह्याला फक्त व्यक्तिगत लेवलला जाऊन टीका करायची आणि व्यक्तिगत लेवलला टीका करायलाही काय हरकत नाही, पण समोरच्याचं खरं असलं पाहिजे. आमचं जर खोटं असेल तर ती तुम्ही सिद्ध करून दाखवा, पण तुमचं जी काय रूप आहे, तुमचं जी पांघरून घेऊन जी तुम्ही चाललाय लबाडाचं, ती तुमचा ही पर्दाफाश केल्याशिवाय मी काय थांबणार नाही. त्याच्यामुळं जनतेला आत्तापर्यंत भरपूर वेळा गप्प बसलो, म्हणलं ह्या असल्या भामट्याच्या आपण व्यक्तिगत लेवलला कशाला बोलायचं, पण ह्या भामट्याला काय येड लागल्यासारखं रोज उठून काही बोगस आरोप करायला लागले. ह्याचंच नीटनेटकं नाही आणि आमचं सगळं एवढं नीट असताना सुद्धा हे आरोप करतो. 6 महिन्यांनी ही बिलं देतो लोकाची, 1000 आणि 1500 ॲडव्हान्स, आणि थोबाड घेऊन सांगतंय इतका भाव दिला आणि तितका भाव दिला. ह्याला ती आधी तपासून बघा, आम्ही 10 दिवसाला पेमेंट देतोय. ह्याची लायकी किती आहे, काय बोलतोय, आपली काय किती कारखाने चालवत होता, काय कारखान्यांची त्या अवस्था आहे ही जरा जाऊन बघा म्हणावं, लोकाला बघा म्हणावं, कुणाकुणाचं देणी कशी ठेवली ती, काय परिस्थिती आहे आणि कुठल्या बँकेने एवढी मेहरबानी केली आणि का बँकेने मेहरबानी केली आणि त्याच कारखान्यावरती तीच बँक अजूनसुद्धा व्याजाचे आणि हप्त्याचे पैसे न मागता कुठलीही कारवाई का करत नाही. हे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि हे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देणार आहे. आणि ह्याचं जे म्हणणं आहे कोण व्यापारी आणि कोण कामगार, माझ्याकडे बिचारी कोणी आले नाहीत, पण माझं जाहीर आव्हान आहे, आता मी या लढाईमध्ये आहे, त्यांनी माझ्याकडे यावं, मी 100% त्यांच्याबरोबर ह्या लढ्यात सामील व्हायला तयार आहे आणि त्यांनी माझ्या विरोधात दूध संघाच्या लढ्यामध्ये सामील व्हावं आणि दूध संघाची सुद्धा सगळी चौकशी करावी
आणि त्याच्यातनं काय निष्पन्न झालं तर 100% जी शिक्षा असेल ती भोगायला मी तयार आहे. शक्तिपीठापासून मी केंद्राचा निधी आणायला सुरुवात केली. भविष्यात मेंढापूरला एक विमानतळ, मोडलीमला एक विमानतळ, मेंढापूरला MIDC अशा प्रकारचं प्रकल्प पण मी राबवणार आहे केंद्र सरकारकडून आणून. अशा प्रकारची त्यांनी एक घोषणा केलेली आहे. त्याच्याबद्दल काय आहे भैया साहेब, काय सांगता? काय म्हणजे आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर खरोखर मला म्हणजे हसू नाही, आवडलं. त्यांनी सांगितलं जाहीर सभेतून काल मेंढापूरलाच त्यांनी सभेत सांगितलंय भैयासाहेब की मला विमानतळ आणायचं आहे आणि इथल्या शेतीमालाचं शेतीचं जे प्रोडक्शन आहे तिथली केळी असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असेल ते परदेशात गेले पाहिजे. व्हिजन तर खूप मोठं दिसतंय. हे काय, हे झालं तर इथला शेतकरी निश्चित 4 चाकी गाडीमध्ये फिरेल, मोठ्या गाडीमध्ये फिरेल. विमानतळ, 2 MIDC प्रकल्प हे झालं तर नक्की मग त्याचं का तुम्हाला म्हणजे खंत वाटते का, वाईट वाटतंय असं काय? अहो, ज्या द्राक्ष बागायतदारांच्या बाबतीत हा बोलतोय त्यांच्या बेदाण्याला चांगला दर देण्यासाठी ह्यानं एक तरी काम केलं का? आपला हा पट्टा बेदाण्याचा पट्टा आहे. नाशिकचा पट्टा हा द्राक्षे टेबल ग्रेप विकणारा म्हणजे द्राक्ष विकणारा पट्टा आहे. सांगली, सोलापूर हा जो भाग आहे आणि विजापूर हा बेदाणा बनवणारा भाग आहे. आणि ह्या शेतकऱ्यांना मागच्या 2 वर्षाखाली बेदाण्याला दर नव्हते. त्यावेळेस दादांनी बेदाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना खायला मिळावा आणि तशा पद्धतीची बेदाण्याची डिमांड वाढावी म्हणून शासनाचा GR काढला. ह्या भामट्यांनी कुठलं तरी काम केलं का? आणि म्हणतं विमानतळ, सोलापूरच्या विमानतळावरती विमानं येईनात कारण तिथं बसायला गिराईक नाही. तिथली भाजपची सगळी नेते मंडळीनं प्रयत्न करून ती विमानसेवा त्या ठिकाणी चालू केली आणि त्या ठिकाणी विमानसेवा अब्दून प्रयत्न करून चालू केलेली आहे. आणि त्यांचा अजूनही प्रयत्न चालला आहे की सोलापूर विमानतळ चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित राहावं आणि त्या ठिकाणी विमानतळाची सेवा कायमस्वरूपी चालू करावी. ही भामट्या इतर लोकांना, भोळ्या बाबड्या जनतेला फसवतोय. मेंढापूरला विमानतळ करतोय, विधानसभेला म्हणला माड्यात विमानतळ झालं पाहिजे. याला हसावं का रडावं? या असलं इतकं येड्यासारखं प्रश्न विचारतंय. येड लागलंय का लोकांना खरोखर येड्यात काढायचा प्रयत्न चालला आहे? ह्या असल्या गोष्टीला मी तर काय उत्तर देऊ शकत नाही कारण आपल्या डोक्याच्या बाहेरचा विषय. एक शेवटचा प्रश्न भैयासाहेब, माढा तालुक्यातल्या बऱ्याच गावातून त्यांनी विधानसभेला मतं मागताना मी विठ्ठलचा चेअरमन आहे आणि इथल्या तुमच्या ऊसाच्या जर काय अडचणी आल्या तर मी त्या अडचणी सोडवायला सक्षम आहे आणि शिंदेनी जर तुमचा जाणीवपूर्वक ऊस अडवला तर त्याची चिंता करू नका, अशा पद्धतीचं एक आव्हान दिलेलं होतं. माढा तालुक्यात आपले 2 युनिट कार्यरत आहेत. पंढरपूर तालुक्यामध्ये 1 युनिट कार्यरत आहे. लोकांची ऊसाची आजची नेमकी काय परिस्थिती आहे? काय माहीत आहे का, माढा तालुक्यातलं 1 नंबर युनिटचे 95% ऊस गळीत त्या कारखान्याचा हा माढा तालुक्यातला होतो. करकमचं जे आमचं 2 नंबर युनिट आहे त्याच्यामध्ये 95% ऊस हा 42 गावातला होतो. पण ह्या भामट्याचा ही जी गप्पा आहेत, आम्ही तर ऊस कोणाचा अडवलेला नाही. मी तर जाहीर आव्हान केलं की बाबा जे झालेलं असेल ते सगळं माफ केलं आणि इथून पुढून सगळ्यांच्या नोंदी घेऊन सगळ्यांचा ऊस आणायला मी जाहीरपणे सगळ्याला आव्हान केलेलं. त्याच्यामुळं तो विषय संपला. पण ह्याच्या कारखान्याला तुम्ही तपासून बघा, सभासदाचा किती ऊस येतो, मतदारसंघातला किती ऊस येतो. ही भामट्या बोलतो एक, भावाच्या गप्पा मारतो, करमाळ्यातनं ऊस आणतो, इकडं लांबनं 90 किलोमीटरवरनं ऊस आणतो. का हो एवढ्या लांब ऊस आणायला जावं लागतं? का पंढरपूर तालुक्यात ऊस मिळत नाही का? अख्खा तालुका ऊसाचं कोठार आहे. मग का लोक ऊस देत नाही? काय अडचण काय आहे नेमकं? आणि ही सांगतंय की तुम्ही काळजी करू नका, अमकं करू नका. अहो, ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या लोकांनी आज तागायत, त्या लोकांनी सुद्धा ह्या कारखान्याला ह्यांच्या ऊस नेत नाही म्हणून माझ्याकडे येऊन मला विनवण्या करून त्या लोकांचे सुद्धा ऊस, मला विरोध करणाऱ्याचे ऊससुद्धा मी आणलेले. आणि ही म्हणतंय की कोणाचे थांबवले तर मी नेतो. अरे तुमच्या सभासदाचे आणि आधी पंढरपूर तालुक्यातले ऊस गाळा, मग बाकीच्या बाहेरच्या गप्पा मारा. आधी तुमच्या लोकांना तरी न्याय द्या. आणि हाईट म्हणजे ह्याच्यामध्ये गोटीसारख्या गावात ह्याच्या PAचा फोन आमच्या चिडवायला येतो
आमच्या राव टोळ्या नाहीत साहेब, तेवढा आमच्या पाहुण्याचा ऊस काढा. म्हणजे इतकी दयनीय अवस्था जर तुमची असेल तर तुम्ही जनतेचा काय न्याय देऊ शकणार आहे? तुम्हाला ज्यांनी मतं दिलेत त्यांचा ऊस तुम्ही नेऊ शकला नाही, त्यांचा सुद्धा ऊस आज आम्ही नेलेला आहे. पुरातले ऊस एवढा महापूर येऊन गेला, कोणाचा 1 एकर तरी पुरातला गेलेला ऊस न्यायला आहे ना? का हो, त्या ऊसाला रिकव्हरी नाही म्हणून तुम्ही ऊस न्यायचा नाही काय? त्या म्हणजे आज ती माणसं अडचणीत आहेत. 90% ऊस विठ्ठलराव शिंदे आणि केवडच्या कारखान्याने सीना नदीकाठचा पुरातला गेलेला ऊस काढायचा आणि त्या लोकांना दिलासा देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि एवढं सगळं असताना ह्या व्यक्तीनं एकही पुरातला ऊस काढला नाही. तिथल्या अनेक त्याला सहकार्य करणाऱ्या लोकांनी जाहीर निवेदनं सोशल मीडियावर दिली, ऊस पिटवून दिले, तरीही त्यांची दखल घेतली नाही. इतका निर्दयी वागणारा आज लोकप्रतिनिधी ह्या जनतेला मिळाला आहे. ही जनता ह्या असल्या बंडलबाज लोकप्रतिनिधीचा निकाल घेतल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो. तर हे होते रणजितसिंह शिंदे. अतिशय परखडपणानं त्यांनी या तालुक्यातली राजकीय परिस्थिती आपल्यासमोर मांडलेली आहे. येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला पंढरपूर तालुक्यात आणि माढा तालुक्यामध्ये सर्व जनता भारतीय जनता पार्टीला सहकार्य करेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि मी आता थांबणार नाही. ह्या भ्रष्टाचाराचं लोन शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवून मी शेतकऱ्यांच्या दारादारापर्यंत जाऊन अभिजित पाटील यांचं खरं रूप जनतेला दाखवणार आहे, असा सुद्धा आक्रमक पवित्रा रणजितसिंह शिंदे यांनी घेतलेला आहे. येत्या निवडणुकीनंतर या तालुक्यातील प्रत्यक्ष घडामोडीमध्ये या सगळ्या लोकांना, या सगळ्या प्रक्रियांना जनता कितपत प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तोपर्यंत पाहत रहा परफेक्ट न्यूज. धन्यवाद.